आपला देह काही आत्म्याला बाहेर जाऊ देत नाही आणि आपला आत्मा म्हणतो, बाबा आता यमदूत आलेले, मला जावंच लागेल. म्हणून आपल्या देहाचं आणि आपल्या आत्म्याचं जोरदार युद्ध लागतं. मग बघता बघता यमदूत आलेलेच असतात. यमदूत ओढत ओढत त्या व्यक्तीला घेऊन जातात. आता ज्यावेळेस माणसाचा मृत्यू होणार आहे त्याच्या अगोदर माणसाला कुठंतरी झोपेतून ज्यावेळेस व्यक्ती उठतो त्यावेळेस काळं काळं काहीतरी दिसतं. ते यमदूत आलेले असतात, ते आपल्याला घेऊनच जाणारे असतात, पण काळ वेळ स्थळ एकत्रित यावं लागतं. मग कुठंतरी आपल्याला त्या यमदूतांचा चाबूक पडलेला दिसतो चालत चालत नजरेला, पण आपल्याला वाटतं की पडला असेल कोण्या शेतकऱ्याचा. मग आपण काय करतो, दुर्लक्ष करतो. असे बरेचसे इशारे यमदूत आपल्याला देत असतात, पण आपण बघून न बघितल्यासारखं करतो. मग यमदूत येतात. यमदूत आल्याच्या नंतर त्या आत्म्याला ओढत ओढत घेऊन जातात. त्याने जर चांगलं कर्म केलेलं असलं तर त्याला व्यवस्थित घेऊन जातात. आणि ज्या व्यक्तीने आयुष्यभर परमात्म्याचं नामचिंतन केलेले, परमात्म्याचं नामस्मरण केलेले, त्याला घेण्याकरता यमदूत नाही तर विष्णुदूत येतात. म्हणून देवाचं नामचिंतन, देवाचं नामस्मरण हे केलंच पाहिजे. मग यमदूत त्या व्यक्तीला यमलोकामध्ये घेऊन जातात. मग 24 तासामध्ये त्याने जे काही पाप पुण्य केलेले ते 24 तासामध्ये सांगितलं जातं. 12 तासामध्ये त्याचं चांगलं कर्म, त्यानं केलेलं पुण्य, आणि 12 तासामध्ये त्यानं जे केलेलं पाप आहे, जे वाईट केलेलं कर्म आहे, ते 12 तासामध्ये सांगितलं जातं. पाप पुण्याची यादी लिहिल्या जाते आणि परत त्या मृत व्यक्तीला 13 दिवस ज्या ठिकाणावरून त्याचा आत्मा वर गेलेला आहे, ज्या ठिकाणावर त्याचा मृत्यू झालेला आहे, त्या व्यक्तीला परत त्याच ठिकाणावरती आणल्या जातं. विठ्ठल विठ्ठल मग बघा, 13 दिवस त्या व्यक्तीचा आत्मा जो आहे तो 13 दिवस त्याच ठिकाणी भटकत असतो. मग प्रश्न तर प्रत्येकाला पडतोच की बाबा 13 दिवस हा आत्मा या भूतलावरती काय करत असेल, हा आत्मा कोठे असेल. तर बघा, तो आत्मा पाहतो की बाबा आपले नातेवाईक रडतायत, आपली बायको रडते, आपली मुलं रडतायत, आपली आई रडते, आपले वडील रडतायत. म्हणून तो आत्मा त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो की बाबा मला काहीही झालेलं नाहीये, फक्त मी देहाच्या बाहेर प्रवेश केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. पण ते त्यावेळेस शक्य होत नाही, कारण त्याने देहाच्या बाहेर प्रवेश केलेला असतो. ज्याप्रमाणे जुने वस्त्र आपण टाकून देतो आणि नवीन वस्त्र परिधान करतो, त्याचप्रमाणे आपला आत्मा केवळ शरीर बदलतो, आत्मा मात्र तोच असतो, कारण केलेलं कर्म भोगण्याकरता. मग तो सांगण्याचा प्रयत्न करतो, पण ते त्यावेळेस शक्य होत नाही, त्याचा आवाज आपल्यापर्यंत येऊ शकत नाही. मग 13 दिवस तो काय करतो, फक्त इकडं तिकडं भटकतोच का? तर अजिबात नाही. बघा, ज्या वेळेस त्या आत्म्याला, त्या देहाला अग्निकाष्ठ दिला जातो, ज्या वेळेस त्याचा मृत्यू होतो, मृत्यू झाल्यावर ज्या वेळेस त्याला अग्निकाष्ठ दिला जातो, त्यावेळेस होतं असं, ज्यावेळेस त्याचं दहन होतं त्यावेळेस होतं असं, मृत्यू झाल्यावर पहिला दिवस जातो, परत त्याला पहिल्या दिवशी शिर प्राप्त होतं, दुसऱ्या दिवशी त्याला मान प्राप्त होते, तिसऱ्या दिवशी त्याला इकडचा एक खांदा, चौथ्या दिवशी इकडचा एक खांदा प्राप्त होतो, 5व्या दिवशी त्याला पाठ प्राप्त होते, नंतर त्याला नाभी प्राप्त होते, नंतर त्याला कंबर प्राप्त होते, नंतर त्याला गुडघ्यापासनं खालचे अवयव, नाभीपासनं कमरेपासनं खालचे अवयव असे एक एक त्याला प्राप्त व्हायला सुरुवात होते. नंतर 9व्या आणि 10व्या दिवशी मात्र त्याला आता
प्राप्त झालेला असतो देह, मग त्याला काय होतं, त्या आत्म्याला भूक लागते. काय होतं, त्याला भूक लागते. म्हणून 10व्या दिवशी पिंडदान विधी केल्या जातो, दशक्रिया केल्या जाते. विठ्ठल विठ्ठल ज्याला आपल्याकडे 10वा म्हटलं जातं, दशक्रिया विधी म्हटला जातो. तर बघा, 10व्या दिवशी 16 पिंड पाडल्या जातात. मग त्याच्या नावाचा जो नैवेद्य तोही काढून ठेवला जातो. आपण कावळ्याची वाट पाहतो. बघा, आपण अंगठ्याने 3 वेळेस पाणी सुद्धा खाली ओततो. परत जे नैवेद्य ठेवलेला असतो तो नैवेद्य जर कावळ्याने नाही शिवला, कावळ्याने जर नाही खाल्ला, तर आपण काय करतो, गाईला देतो. बरोबर आहे की नाही? मग एखादी वेळेस होतं असं, कावळाच येत नाही, कितीही ठेवला, 1 2 3 तास जरी ठेवला तरी तो नैवेद्य कावळा काही शिवत नाही. कावळाही असा तसा नैवेद्य शिवत नसतो. आता होतं असं बऱ्याच वेळेस, कावळे तर भरपूर असतात इकडं तिकडं झाडावरती, पण ज्यावेळेस आपण 16 पिंड पाडतो आणि ज्यावेळेस त्या व्यक्तीच्या नावाचा जो नैवेद्य असतो तो ज्यावेळेस आपण ठेवतो, त्यावेळेस सगळे कावळे गायब होतात. कावळ्याला सुद्धा शिवायला वरून देवाची परवानगी यावी लागते. देवाची आज्ञा आल्याशिवाय तोही त्या नैवेद्याला स्पर्श करू शकत नाही. बरेही त्याने 4-5 दिवस काही खाल्लेलं नसू द्या, त्याला खूप भूक लागलीये, पण तरी सुद्धा तो कावळा त्या नैवेद्याच्या जवळ जाऊ शकत नाही. मग आपण काय म्हणतो, बाबा कावळा नैवेद्य काही शिवतच नाही, कावळा नैवेद्य खातच नाही. आता बराच वेळ झालं, आता याचा जो जीव होता तो जीव त्याच्या मुलीमध्ये होता. मग आपण काय म्हणतो, हे बघ, जो मारलाय त्याला, हे बघ, मी तुला वचन देते की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्या मुलीचा सांभाळ करेन. मग तरीही होत नाही. मग आपण काय करतो, एखाद्याचा जीव त्याच्या आईमध्ये असतो. मग आपण काय म्हणतो, मला माहितीये तुझा जीव तुझ्या आईमध्ये, पण ऐक ना, मी तुला वचन देते, जोपर्यंत माझा शेवटचा श्वास आहे तोपर्यंत तू जसा तुझ्या आईचा सांभाळ केलास तसाच मी सुद्धा सांभाळ करण्याचा प्रयत्न करेन. जो मृत व्यक्ती त्याला आपण असं म्हणतो. मग असं म्हटल्याच्या नंतर तो कावळा येतो आणि नैवेद्य खातो. मग बरेचसे लोक असा प्रश्न करतात की म्हणे, ताई आता या कावळ्याने नैवेद्य खाल्लाय, मग या कावळ्यानं नैवेद्य खाल्लेला त्या मृत व्यक्तीच्या पोटात कसा जाईल? काही लोक असंही म्हणतात की म्हणे, ताई इथं नदी आहे, लक्ष देऊ नाही का, इथं काय नदी आहे, गंगा आहे. मग बघा, याच्याच 4-5 किलोमीटर अंतरावर आमचा ऊस आहे. मग ताई, जर आम्ही नदीतलं पाणी काढून काठावर टाकलं तर जमेल का? मग तुम्ही कसं म्हणू शकता की ते नैवेद्य त्या मृत व्यक्तीच्या पोटात जातो? तर त्याचंही उत्तर आपल्याला पाहायचंय. विठ्ठल विठ्ठल. तर बघा, बरेचसे इथं संस्थेतले पण विद्यार्थी कीर्तनकार पण आहेत. आमच्या महाराजही खूप गोड मृदंग वाजवतात, गायक मंडळी ही खूप छान आहेत, सिस्टीम वाले दादाही. बघा, आता हे जे कीर्तनकार मंडळी आहेत, म्हणजे शिकत असतील किंवा करत असतील, पण तुम्हाला जर कुणी असा प्रश्न विचारला की म्हणे, महाराज आता तुम्ही म्हणताय कावळ्यानं जर नैवेद्य शिवला, कावळ्यानं जर नैवेद्य खाल्ला, तर त्या मृत व्यक्तीच्या पोटात कसा जातो? हे कसं काय शक्य आहे? नदीचं पाणी जर आम्ही काठावर टाकलं तर ते डायरेक्टली उसाला जातं का? नाही जात. मग तुम्ही कसं काय म्हणू शकताय की त्या कावळ्यानं जर नैवेद्य खाल्ला तर त्या मृत व्यक्तीला ताकद येते, शक्ती येते? तर त्याचं उत्तर म्हणजे, तो मृत व्यक्ती म्हणजे आपल्यासारखा अशी चपाती मोडून जेवत नसतो. त्या कावळ्याला जरी तो नैवेद्य खाल्ला तरी तो मृत व्यक्ती 4 रूपाने ग्रहण करतो. कोणत्या रूपाने? 4 रूपाने, तेज रूपाने ग्रहण करतो. तो येऊन खात नाही, कारण त्याने देहाच्या बाहेर प्रवेश केलेला असतो, त्याचा आत्मा असतो. आणि जर कावळ्यानं नैवेद्य शिवला तर तो पुढचा प्रवास बऱ्यापैकी करू शकतो. 4 रूपाने, तेज रूपाने तो मृत व्यक्ती काय करत असतो?
ग्रहण करत असतो, म्हणजे त्याला चालण्यासाठी अजून पुढचा प्रवास करण्यासाठी त्याला अजून ताकद येते, म्हणून तो सार रूपाने आणि तेज रूपाने ग्रहण करतो. विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारे आपण धावा करतो. धावा हा आपल्याला करावाच लागतो, कारण आपल्यावरती तिघा जणांचं ऋण असतं. एक म्हणजे पित्राचं, साधू संतांचं, देवाचं, आणि तिसरं म्हणजे आपल्या आई आणि वडिलांचं. आपण या तिघांच्याही ऋणामधून कधीच मुक्त होऊ शकत नाही. काहीही करण्याचा प्रयत्न केला तरी आपण या तिघांच्या ऋणामधून कधीच मुक्त होऊ शकत नाही. आता बघा, आपण संत तर होऊ शकत नाही, पण संत होण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे. बरोबर आहे की नाही? आपण संत होऊ शकत नाही, पण संत होण्याचा प्रयत्न केला पाहिजे की नाही? तसंच आपण त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही, पण ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे. म्हणून धावा हा केलाच पाहिजे. 16 पिंडी ह्या पाडल्याच पाहिजे. असे बरेचसे विधी सांगण्यासारखे आहेत. आता धावा झाल्याच्या नंतर अजून एक सांगते. आपल्याला वर्षामधून तिघा जणांच्या त्यांच्या ऋणातून आपण मुक्त होऊ शकतच नाही, पण होण्याचा तरी प्रयत्न केला पाहिजे. ज्यांचा विवाह झालाय त्यांच्यासाठी बरं का. एक म्हणजे ग्रामदैवत, म्हणजे आपल्या गावातलं कुठलंही दैवत असू द्या, त्या दैवताच्या यात्रेला वगैरे वर्षातून एकदा तरी गेलं पाहिजे. बरेही आपल्याला दररोज किंवा महिन्यातून जाणं होत नसेल, पण वर्षातून एकदा त्याच्या यात्रेला, त्याच्या उत्सवाला, त्याच्या जयंतीला आपण त्या ग्रामदैवताच्या दर्शनाकरता गेलंच पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपलं जे कुलदैवत आहे, आपलं जे कुलदैवत आहे, त्या कुलदैवताच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतो आपण, पण होऊ शकत नाही. पण किमान वर्षातून एकदा तरी आपण कुलदैवताच्या दर्शनाकरता गेलंच पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण आई वडिलांच्या, साधू संत महात्म्यांच्या ऋणातून कधीच मुक्त होऊ शकत नाही, पण मुक्त होण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आता हे जे आहेत शेवटचे जे 3 जे सांगितलं, ग्रामदैवत, कुलदैवत, आई वडील आणि संत. आता हे ज्यांचा विवाह झालेला आहे त्यांच्यासाठी हे 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कारण या 3 गोष्टी जर आपण केल्या नाही तर कुठला तरी विघ्न येतं. आपल्या घरातल्या कुठल्या तरी व्यक्तीचा मृत्यू होतो. काही यांच्याकडे, कारण हे खूप कडक देव असतात, आणि थोडीही आपल्याकडनं काही चूक झाली की आपल्यावरती काहीतरी संकट येतं. समजा कुठलीही संकट असू द्या, आता संकट आता बरेचसे असतात, कुठलंही दुःख असू द्या, या तिघांच्या ऋणामधून मुक्त होऊ शकत नाही. पण प्रयत्न जरी आपण केला नाही तरी सुद्धा आपल्यावरती कुठलं तरी संकट येतं, कुठलं तरी विघ्न येतं. म्हणून आपण या तिघांच्या दर्शनाकरता ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न तरी आपण केलाच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. ज्यांचा विवाह झालाय त्यांच्यासाठी हे महत्वाचं आहे. बघा, आमचे पंढरपूरचे एक महाराज होते. आता त्यांचं बरचसं वय झालंय. बघ, आम्ही एका दिवशी त्यांच्या आश्रमावरती गेलो. आश्रमावरती गेल्याच्या नंतर बोललो वगैरे आणि बसल्याच्या नंतर त्यांचा विवाह वगैरे काही झाला नाही. पाठीपोटी त्यांना कोणीच नव्हतं, मी आणि माझा परमात्मा एवढंच त्यांच्यासाठी होतं. मग एक असेच महाराज आले. त्यांना चेष्टा करण्याचा खूप नाद होता. मग ते महाराज आले आणि आल्याच्या नंतर आमच्या गुरुजींशी, आमच्या महाराजांशी बोलायला लागले. आश्रमावरती येऊन म्हणे, महाराज, आश्रमावरती हा पिंपळ कशाला ठेवलाय? महाराज म्हटले, का रे राजा, पिंपळ कशाला ठेवलाय? म्हणजे त्याची सावली येते, हवा येते म्हणून पिंपळ ठेवलाय. नाही हो म्हणे महाराज, पिंपळामध्ये जो पिंपळ असतो त्या पिंपळामध्ये अवदसा असते म्हणतात ना, असं म्हणे महाराज त्या पिंपळामध्ये अवदसा असते. लागले जोरात. मी म्हटलं, महाराज हसायला काय झालं, उत्तर तरी द्या. महाराज म्हटले, पाठीपोटी कोणी नाही, ती अवदसा तरी माझ्या जवळ राहू दे. विठ्ठल विठ्ठल.
मुलंमुळीही नाही आणि मूलबाळही नाही. मग आता मी एकटो पडले आश्रमामध्ये, माझ्याशी गप्पा मारायला बोलायला कोणी आहे का? अजिबात नाही. मग ती अवदसा तरी माझ्याजवळ राहू दे. मग जो परमार्थ करतो, जो देवाला सर्वस्व मानतो, त्याच्यासाठी एकच दैवत आहे, त्याच्यासाठी एकच दैवत आहे, तो म्हणजे पंढरीचा पांडुरंग परमात्मा, असं महाराजांनी सांगितलं. म्हणून हे जे 3 कुलदैवत, ग्रामदैवत वगैरे सांगितले ना, हे जे दैवत आहे हे फक्त ज्यांचा विवाह झाला त्यांच्यासाठी आहे. आणि ज्यांचा नाही झाला, जो परमात्म्याला सर्वस्व मानतात जे, त्यांचं एकच दैवत ते म्हणजे पंढरीचा पांडुरंग परमात्मा. आता बघा, 10वा झाला, 10व्याच्या सगळ्या काही विधी झाल्या. मग 10वा झाल्यावर येतो कितवा? 13वा. बरोबर आहे की नाही? ज्याला आपण गंगा पूजन असं म्हणतो. आपल्या भाषेत सांगायचं झालं तर गोड जेवण. विठ्ठल विठ्ठल तर बघा, गंगा पूजन गोड जेवण का केल्या जातं? तर सदर नावाचा राजा होता. त्या सदर राजाने खूप जास्त 99 यज्ञ केले. किती यज्ञ केले? 99 यज्ञ केले. तो ज्या वेळेस 100वा यज्ञ करू लागला, त्यावेळेस त्या यज्ञामधला जो घोडा होता तो इंद्राने पळवला आणि म्हणून यज्ञ जशाच तसा थांबला. 100वा यज्ञ पूर्ण झाला नाही. मग त्या सदर नावाच्या राजाला 60,000 मुलं होते. किती मुलं होते? 60,000. मग त्याने सगळ्याकडे म्हणजे इकडं तिकडं सगळीकडे शोधण्याकरता आपल्या मुलांना पाठवलं. मग 60,000 मुलं सगळीकडे शोधू लागले. शोधून शोधून सगळे एका जागी आले, थकले, काय करावं काही कळेना. मग त्यांनी पाहिलं की आश्रम आहे, म्हणून ते त्या आश्रमामध्ये गेले. त्या ठिकाणी कपिल ऋषी ध्यानस्थ बसलेले होते. ते बोलायला लागले की म्हणे, ओ साधू महाराज, ध्यानस्थ काय बसलेला आहे? सांगा आमचा घोडा कुठे आहे? तुम्ही पाहिलाय का आमचा घोडा? त्यावेळेस त्यातला जो एक मुलगा होता त्याची दृष्टी घोड्याकडे गेली. तो बोलायला लागला, म्हणे साधू आहे. काय आहे? साधू आहे. डोळे झाकलेले आहेत आमच्या समोर आणि डोळे झाकून असं पाप करतो की काय आमच्या यज्ञातला घोडा त्याने पळावून आणला. विचित्र विचित्र कपिल ऋषींना बोलू लागला. पण कपिल ऋषींनी काहीच नाही म्हटलं. फक्त कपिल ऋषींनी डोळे उघडले. डोळे उघडून जसं पाहिलं तसं त्यांच्या डोळ्यातून अग्नी बाहेर पडला आणि त्या सर्व मुलांचा जळून भस्म झाला. आता बघा, कोणालाच काही समजलं नाही. मग त्याच्यामधलीच त्या सदर राजाची केसरी नावाची पत्नी होती. काय नाव होतं तिचं? दुसरी पत्नी. तिचं नाव काय होतं? केसरी. तिला फक्त एकच मुलगा होता. तिने त्या मुलाला पाठवलं. तो कपिल ऋषींच्या आश्रमामध्ये आला. आश्रमामध्ये येऊन प्रथम कपिल ऋषींना नमस्कार केला. नमस्कार करून तो असं वाईट काही त्यांना बोलत नव्हता. त्याने सरळ सरळ विचारलं, चांगल्या स्वभावाने त्याने विचारलं की म्हणे, महाराज बघा, माझे जे भावंड आहे ते भावंड या ठिकाणी आले होते का? कपिल ऋषींनाही तसंच उत्तर दिलं. कपिल ऋषी म्हटले, तुझे भावंड? कसं काय? कोण होते तुझे भावंड? तर सांगितलं, 99 यज्ञ झाले पूर्ण. ज्यावेळी 100वा यज्ञ करू लागले त्यावेळेस यज्ञातून घोडा पळवण्यात आला. मग ते शोधण्याकरता माझे भावंड आले होते. मग त्यावेळेस कपिल ऋषी म्हटले, तुझेच भावंड होते का या ठिकाणी आलेले? ते म्हणायला लागला, हो, ते माझेच भावंड होते. जेव्हा कपिल ऋषींनी खाली पाहिलं आणि त्याला मी सांगितलं, हे बघ, या ठिकाणी जे राखेचे ढिग पडलेले ते ढिग म्हणजे तुझ्या भावंडाचा भस्म झालेला आहे. ते तुझे भावंड आहे. मग तो रडायला लागला, म्हणायला लागला, महाराज आता यांचा उद्धार व्हावा, यांना मुक्ती मिळावी, याच्या करता मी काय केलं पाहिजे? त्यावेळेस सांगितलं, काही नाही म्हणे, गंगेला प्राप्त करून घे आणि ती गंगा आश्रमापर्यंत घेऊन ये. आता काय करावं म्हणून तो गंगेचं नामचिंतन करायला लागला. ध्यानस्थ बसला. पण गंगा त्यालाही प्रसन्न झाली
नाही. मग त्याच्याच कुळामध्ये, त्याच्याच वंशामध्ये अंशुमन झाला. त्या अंशुमनाला सुद्धा गंगा प्राप्त झाली नाही. त्याच्याच वंशामध्ये दिलीप झाला. त्या दिलीपाला सुद्धा गंगा प्राप्त झाली नाही. मग त्याच्याच वंशामध्ये भगीरथ झाला. त्या भगीरथाला गंगा प्राप्त झाली. गंगा मैया बोलायला लागली, काय पाहिजे सांग, काय इच्छा आहे तुझी? त्याने सांगितलं, काही नाही मैया, तुम्ही फक्त माझ्या मागे मागे चला. गंगा मैया म्हटली, तू म्हणतोय तेवढं सोपं नाही, कारण मी जर वरून आले तर डायरेक्टली पाताळामध्ये जाईल, मग मात्र अवघड होईल, कारण माझा वेग धरणारा कोणीच नाही. असा कोणीतरी घेऊन ये जो माझा वेग धरेल. विठ्ठल विठ्ठल. गंगा मैयाने सांगितलं, काही नाही म्हणे, जे भगवान शंकरजी आहेत त्या भगवान शंकरजीला तू या ठिकाणी घेऊन ये. मग त्याने भगवान शंकरजीचं नामचिंतन केलं, स्मरण केलं. परमात्मा प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यावर महादेवाने सांगितलं, काय पाहिजे बोल. त्याने सांगितलं, म्हणे देवा काही नाही, तुम्ही फक्त माझ्यासोबत चला. मग गंगेजवळ आणलं. परमात्म्याला तो बोलायला लागला, म्हणे देवा ही जी गंगा आहे ती गंगा तुमच्या जटेमध्ये बांधा. परमात्म्याने डायरेक्टली गंगा आपल्या जटेमध्ये बांधली. जटेमध्ये बांधल्यावर तो भगीरथ बोलायला लागला, देवा तुम्ही तर पूर्ण गंगा जटेत बांधलेली आहे. देवा ती गंगा मोकळी सोडा, थोडीशी गंगेला माझ्या पाठीमागं येऊ द्या. असं म्हटल्यावर परमात्म्याने फक्त जटेतला एक केस उपटला आणि गंगा मागे मागे येऊ लागली. भगीरथ पुढे पुढे जाऊ लागला. बघता बघता कपिल ऋषींच्या आश्रमाजवळ ते आले. मागे गंगा, पुढे भगीरथ, आणि ती जी राख होती त्या राखेला स्पर्श गंगेचा झाला. गंगेचा जसा स्पर्श झाला तसं त्यांचा उद्धार झाला. म्हणून गंगा पूजन केल्या जातं. आता वर्ष श्राद्ध का केलं जातं हाही प्रश्न प्रत्येकाला पडतो. आता हे 13 दिवस पूर्ण झाले, पण नंतर तो जीव आत्मा कोणत्या गतीला जातो हाही प्रश्न प्रत्येकाला पडतोय. विठ्ठल विठ्ठल. नंतर त्या जीव आत्म्याचं काय होतं? आता 10वा झाला, दशक्रिया झाली, म्हणजे 10वा ही झाला, दहन विधी ही झाली. बरोबर आहे की नाही? सर्वात प्रथम माणसांवरती 16 संस्कार होतात. ज्यावेळेस त्याचा जन्म होतो ना त्याच वेळेस त्या व्यक्तीवरती, प्रत्येकावरती 16 संस्कार होतात. पहिला संस्कार जेव्हा आपण आईच्या गर्भामध्ये असतो, जेव्हा आपल्या आईला 7वा महिना असतो, तो संस्कार फार महत्वाचा आहे. त्याला आपण गर्भसंस्कार म्हणतो. बरोबर आहे की नाही? तो पहिला संस्कार. परत असे बरेचसे संस्कार आहेत, 16 संस्कार आहेत. विवाह संस्कार, पुन्हा अन्नप्राशन संस्कार, पुन्हा जेव्हा आपण गुरुजीकडनं विद्या घेऊन येतो तेव्हाही एक संस्कार केला जातो. जेव्हा आपल्याला तारुण्य प्राप्त होतं तेव्हाही एक संस्कार म्हणजे केला जातो. आणि विवाह संस्कार सुद्धा जेव्हा आपलं लग्न होतं तेव्हा विवाह संस्कार सुद्धा केला जातो. असे आपल्याकडं 16 संस्कार आहेत. तर आतापर्यंत आपण 13 संस्कार पाहिलेले. आता आपल्याला उरलेले 14, 15 आणि 16 अजून 3 संस्कार पाहायचे. विठ्ठल विठ्ठल. संस्कार लक्षात ठेवला तरी जमतंय, पण विवाह संस्कार लक्षातच ठेवा बरं का. मग हे दहन विधी, दशक्रिया तेही झालं. आता 13 दिवस पूर्ण झाले त्या जीवात्म्याचे, म्हणजे 13 दिवसाचा जो प्रवास आहे तो त्या जीवात्म्याचा पूर्ण झाला. मग बघा, वर्षभर तो जीवात्मा कुठं भटकतो, त्या जीवात्म्याचं नेमकं होतं काय हे आपल्याला पाहायचे. आता पुढचा प्रवास म्हणजे 13 दिवस त्याला पूर्ण झाले की त्याला पहिली नदी लागते. त्याचं नाव आहे वैतरणी नदी. त्या नदीचं नाव काय आहे? वैतरणी नदी. बरं का, ती नदी एवढी घाण असते, एवढी घाणेरडी असते, मल मूत्र बाधेनं भरलेली असते, आणि तेवढी घाण नदी आपल्याला पार करावी लागते. आता ती नदी पार करण्याकरता आपल्याला 48 दिवस लागतात. सगळ्यांचं माझ्याकडे लक्ष असू द्या. ती जी नदी आहे वैतरणी, ती पार करण्याकरता 48 दिवस लागतात. पण त्याच वैतरणी नदीचं वैशिष्ट्य असं आहे, ज्याने आयुष्यात गायीची सेवा केलेली आहे. मी मगाशी सांगितलं
एक भाकरी गायीसाठी काढलीच पाहिजे. ज्याने आयुष्यात गायीची सेवा केलेली आहे, ज्याने गोदान केलेले, त्याच्यावरती त्यामध्ये जी कामधेनू नावाची गाय असते, त्या वैतरणी नदीमध्ये ती कामधेनू नावाची गाय जो 48 दिवसाचा प्रवास आहे तो आपल्यावरती ती प्रसन्न होऊन सोपा करते. म्हणजे एवढ्या घाणेरड्या नदीमध्ये जाण्याची आपल्याला गरज पडत नाही, पण गो सेवा केली पाहिजे, पुन्हा गोदान केलंच पाहिजे, गायीची सेवा आपण केली पाहिजे, तरच ती गाय आपल्याला मदत करते, अन्यथा ती आपल्याला मदत करत नाही. मग जो पापिष्ट आहे, ज्याने आयुष्यभर वाईट कर्म केले, त्याला तेवढ्या घाणेरड्या नदीमधून जावं लागतं. तेवढी घाणेरडी नदी पार करायला त्याला किती दिवस लागतात? 48 दिवस लागतात. बघा, अगोदरचे 13 दिवस, किती? 13 दिवस. मग 13 प्लस 48 किती होतात? 61 होतात. मग जीवात्म्याचा प्रवास कुठपर्यंत पूर्ण झाला? 61 दिवसापर्यंत. मग पुढचा प्रवास कधी पूर्ण होणार हे आपल्याला पाहायचं. विठ्ठल विठ्ठल. मग बघा, 48 प्लस 13 झाले 61. 61 दिवसाचा त्या जीव आत्म्याचा प्रवास पूर्ण झाला. आता बाकीचे दिवस कधी पूर्ण झाले हे आपल्याला पाहायचे. वैतरणी नदी पूर्ण झाली असं समजा. जर पुण्य केलेलं असेल तर त्याच्यामध्ये जी गोमाता आहे ती आपल्याला मदत करते, कामधेनू गाय. पण जर आपण वाईट कर्म केलेलं असेल तर 48 दिवस तेवढं घाणेरडी नदी मलमूत्र बाधेनं भरलेली, त्याच्यातली घाण पोहता पोहता तोंडातही जाते, नाकात जाते, तोंडात जाते, कानात जाते. आता विचार करायला ही खूप विचित्र वाटतं. म्हणून तुम्ही ठरवा की काय करायचंय आणि कसं कर्म करायचंय, तुमच्यावर अवलंबून आहे. मग बघा, आपले 61 दिवस पूर्ण झाले. 61 दिवस पूर्ण झाल्यावर अनेक नद्या वगैरे लागतात. नंतर काय होतं? नंतर त्याचा पुढचा प्रवास म्हणजे त्याला स्वर्गामध्ये जावं लागतं. कुठं जावं लागतं? जीवात्म्याला स्वर्गात जावं लागतं. आता स्वर्गात जरी जायचं म्हटलं तरी 39 दिवस त्याला पूर्ण करावे लागतात. किती दिवस? 39. मग बघा, ते 48 13 झाले 61. मग 61 प्लस 39 किती झाले? 100. बरोबर आहे की नाही? जीव आत्म्याचा प्रवास किती दिवसाचा पूर्ण झाला? 100 दिवसाचा. मग 100 दिवसाचा प्रवास पूर्ण झाल्यावर तो जो जीव आत्मा आहे तो त्या ठिकाणी स्वर्गात येतो. पण स्वर्गात ती डायरेक्टली प्रवेश करता येत नाही. आता स्वर्गामध्ये जायचं म्हटलं तरी त्या ठिकाणी द्वाराला वकील बसलेला असतो. कोण बसलेला असतो? वकील. मग तो वकील जेवढं आपण आयुष्यात पाप पुण्य कर्म चांगलं वाईट केलेले ती सगळं काही तो वकील लिहितो. आपल्याला त्या ठिकाणी स्वर्गात जायचंय, पण त्या ठिकाणी आपल्याला लिहून अर्ज द्यावा लागतो. मग तो अर्ज पुढे जातो. बरोबर आहे की नाही? जसं आपल्या इथं वकील आहे की नाही वकील? मग वकील सत्य जे आहे त्याच्यासोबत तो वकील काय करत असतो? भांडत असतो. म्हणजे हे सत्य आणि हे सत्यच झालं पाहिजे म्हणून वकील काय करतो? कोर्टामध्ये भांडण करतो. मग न्यायाधीशाने ठरवायचं हा सत्य की असत्य. बरोबर आहे की नाही? तसं त्या वकिलाचं, जो स्वर्गातला वकील आहे त्या वकिलाचं नाव आहे चित्रगुप्त. आता हे चित्र आणि गुप्त म्हणजे काय हेही आपल्याला पाहायचं. विठ्ठल विठ्ठल. आता हे चित्रगुप्त जे असतात हे दोघे जण आपल्याच खांद्यावर बसलेले असतात बरं का. एक म्हणजे चित्र आणि दुसरं म्हणजे गुप्त. आता चित्र आणि गुप्त म्हणजे काय हाही प्रश्न प्रत्येकाला पडतोच की. एवढं टेन्शन घेऊ नका. मला तर आताच एवढं टेन्शन तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय. मी फक्त सांगते की कुठली गती प्राप्त होते बरं का. पण तुम्ही तुमच्या कर्मावर अवलंबून आहे कसं कर्म करायचं. तर बघा, चित्र आणि गुप्त असतो. चित्र म्हणजे काय? जे आपण कर्म करतो चांगलं वाईट ते फक्त जसं आपण टीव्ही पाहतो, टीव्हीवर पाहिल्याच्या नंतर आपल्याला चित्र दिसतात की नाही? बरोबर आहे की नाही? दिसतात. आणि गुप्त म्हणजे काय? एखादा चोर चोरी करतोय, एखादा चोर चोरी
नाही. मग तसेच हे चित्रगुप्त असतात जे आपण सगळ्यांसमोर करतो. चांगलं वाईट कर्म. समजा एखाद्याला जर आपण किडके गहू दिले, समजा एखाद्याला जर आपण किडके गहू दिले तर लगेच ते चित्र रेकॉर्ड होतं. कुठं? आपल्या इथल्या कॅमेऱ्यात, बरं का. मग वर गेल्यावर ते जे किडके गहू असतात ते किडके गहू यमदूत आपल्याला खाण्याकरता देतात. मग तेच किडके गहू आपल्याला खावे लागतात. एखादी वेळेस गुप्त म्हणजे काय? जर आपण एखाद्याचं वाईट करण्याचा प्रयत्न करत असू किंवा एखाद्याला वाईट म्हणत असू, कसं? गुप्त रूपाने, तोंडावर नाही, मग त्याला काय म्हणतात? गुप्त कर्म म्हणतात. म्हणजे जे गुपित केलं जातं त्याला गुप्त कर्म म्हणतात आणि जे सगळ्यांसमोर केलं जातं त्याला चित्र असं म्हणतात. जे टीव्हीवर दिसतं त्याला चित्र म्हणतात आणि जो चोर अंधारात चोरी करतो त्याला गुप्त असं म्हणतात. मग असंच आपलं चित्रही वर गेल्याच्या नंतर दाखवलं जातं आणि आपलं गुप्तही वर गेल्याच्या नंतर दाखवलं जातं. ते गुपित आपण कर्म तेही आपल्याला तो चित्रगुप्त दाखवतो आणि जे सगळ्यांसमोर केले कर्म तेही आपल्याला दाखवतो. विठ्ठल विठ्ठल. चित्र आणि गुप्त, हे चित्रगुप्त नेहमी आपल्या सोबत असतात बरं का. आपल्याला वाटतं की बाबा माझ्याकडं कुणीच बघत नाही, माझ्याकडं कुणीच पाहत नाही, पण हे चित्रगुप्त आपल्या खांद्यावर बसलेले असतात ना. भलेही आपल्याकडे कुणी बघत नसलं तरी हे चित्रगुप्त, आता बघा मी बोलले तेही हे चित्रगुप्त लिहून घेतात. आता ह्या आंटी हसल्यात तेही चित्रगुप्त लिहून घेतात आणि वर गेल्यावर दाखवतात. बघ, जनाई महाराजांचं कीर्तन चालू होतं, त्या कीर्तनामध्ये ज्यावेळेस त्या सांगू लागला त्यावेळेस तू नाही खरं तर काय करतात? सगळं सांगतात. आता तुला तुझं गुपित कर्म बघायचंय का? बघ. आता तुला हसायचं तर होतं पण तू तोंडाला पदर लावलं. हे काय तुझं गुपित कर्म आहे. म्हणजे चित्रही दाखवलं जातं आणि दाखवलं जातं. विठ्ठल विठ्ठल. त्या ठिकाणी वकिलासारखे बसलेलेच असतात. आता हे लेटर म्हणजेच अर्ज द्यायला त्या चित्रगुप्ताला किती दिवस लागतात? तर 360 दिवस लागतात बरं का. त्याला किती दिवस? 260 दिवस लागतात. मग 260 दिवसाचा तो प्रवास असतो त्याचा. मग त्याचा प्रवास तो कंप्लीट करतो. मग 260 दिवसानंतर आपला रिझल्ट येतो. आता 260 प्लस 100 किती झाले? वर्षाचे दिवस किती आहेत? 365. मग बघा किती दिवस लागतात त्यांना? 5 दिवस अजून एक्स्ट्रा लागतात ते अर्ज देण्याकरता. कारण अर्ज त्यांना खूप दूरपर्यंत घेऊन जावा लागतो. कारण इथेही जर आपली केस असेल तर केसेचा लगेच अर्ज लागतो का? तो न्यायाधीश लगेच म्हणतो का? नाही नाही, आता तू सत्याचा आहेस म्हणजे तू सत्य बोलतोयस म्हणून तुझा निकाल लागला, डायरेक्टली म्हणतो का? नाही, त्याला आधी पाहावं लागतं बारकाईनं, खरंच हा सत्य बोलतोय का, खरंच याची खऱ्याची बाजू आहे का. मग तसंच त्याला सुद्धा 365 दिवस त्या व्यक्तीविषयी बघायला त्याला 365 दिवस लागतात. मग 365 प्लस 100 किती झाले? 265 प्लस 100 किती झाले? 365 दिवस झाले. बरोबर आहे की नाही? मग आता 365 हे वर्षाचे दिवस असतात. मग त्या व्यक्तीला वर्ष पूर्ण होतं. बरोबर आहे की नाही? म्हणून वर्ष श्राद्ध केल्या जातं. विठ्ठल विठ्ठल. श्राद्ध केल्या जातं. आता विधी नद्या खूप जास्त आहेत. तुम्ही तर असे दंग होताल आणि उद्यापासून चांगलेच कर्म करायला लागताल बरं का. पण आता कसं आपला वेळ झालेला म्हणून तुकोबाराही सांगतात देवाचं भजन करा, देवाचं नामचिंतन करा, अभंगाच्या सांगतो तुम्हासी
देवाचं भजन करा, देवाचं नामस्मरण करा, पण आपण संसाराची म्हणजे संसार पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. बरोबर आहे की नाही? बाई, मी जर असं केलं तर माझा संसार पूर्ण होईल. काय नाही बाई, आता माझं लग्न झालंय, लग्न झालं की काय नाही, मला मुलं बाळ झाले की मी नंतर तरी देवाचं भजन करणार, असं कोणाला वाटतं? आपल्याला. बाई काय नाही, आता मुलं बाळ मोठे झाले, लग्नाला आले, आता एकदा घर बांधून घ्यावं. एकदा घर बांधलं, सुनबाई आली की मी भजनाला मोकळी. कोणाला वाटतं? आपल्याला. काय नाही बाई, आता घर बीर बांधले, आता त्याच्यामध्ये थोडेसे भांडे पाहिजे. मग आपण काय करतो? घरासाठी भांडे घेतो. बरोबर आहे की नाही? बाई, आता कुकर तर घेतलेलं आहे, पण हे कुकर कसं आहे? मोठे. माझ्या नातवंडाला खाण्याकरता थोडा थोडा भाग शिजवावा लागतो, म्हणून कुकर केवढं घ्यायचंय? छोटं. तरीही आपली अपेक्षा पूर्ण होते का? नाही. बाई, आता काय केलं पाहिजे आपण? अजून एक कुकर घेतलं पाहिजे. कुठं कार्यक्रम असल्यावर शेजारीला मागायचं आपण, आपल्याच घरी घेतलं पाहिजे, असं कोणाला वाटतं? आपल्याला वाटतं. कितीही काही घेतलं, काही केलं तरी संसार पूर्ण होतो का? नाही. मेल्यावर सुद्धा तो कावळा नैवेद्य शिवत नाही. म्हणजे मेल्यावर सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये इच्छा ही असते. मेलं तरी माणसाची इच्छा पूर्ण होत नाही. म्हणून संसार पूर्ण करण्याच्या नादी लागू नका. परमात्म्याचं भजन करा. बघा, नुसती तुम्ही कल्पना केली वैतरणी नदीची, किती घाणेरडी नदी होती, तरी सुद्धा तुम्हाला वाईट वाटायला लागलं. मग बघा, जर प्रत्यक्षात जर आपल्याला तसं करण्याची वेळ आली तर काय होईल? त्याच्यामुळे परमात्म्याचं भजन करा. संसार पूर्ण करण्याच्या नादी लागू नका. संसार हा कोणाचाच पूर्ण झाला नाही. तुकोबारे अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, करिता बरोबरे दोरावसी पण तरी सुद्धा संसाराची हाव काही पूर्ण होणार नाही. कितीही घेतलं कितीही काही केलं तरी संसार हा पूर्ण होतो का? अजिबात नाही. याच्याकरता परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. कारण कितीही कमावलं तरी इथंच राहणार आहे. कारण देह हे काळाचे, धन येथे मनुष्याचे. इथं तुमचं आणि माझं काही आहे का? नाही. देव